आज आपण बघतोय गावरान पद्धतीने मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी कशी करायची ते पाहूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया। मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी मोड आलेली मटकी ही कुकरमध्ये वाफवून घेतली। एक शिट्टी काढून घ्यायची। अर्धा ग्लास पाणी टाकून त्यासाठी लागणारे कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, 10 ते 15 कढीपत्त्याची पानं, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, 1 चमचा जिरे, 1 टोमॅटो, शेंगदाणे भाजून घेतले थोडेसे, एक चमचा खोबऱ्याचा कीस भाजून घेतला, लसण आणि अद्रक तेही सुद्धा भाजून घेतले, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ। सर्वप्रथम इथे हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। भाजलेले खोबरं, लसूण आणि आलं, अर्धा इंच आलं आहे, त्याचे तुकडे करून घेतले। आता आपण याची पूड करून घेऊया। 2 चमचे तेल घालायचं। तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये आपण घालणार कढीपत्ता, जिरे, जिरे छान फुलले की त्यामध्ये टाकायचा कांदा। मी इथं पातेल्यात भाजी बनवते, तुम्ही हे कढईमध्ये सुद्धा करू शकता। आणि कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया। तुम्ही बघू शकाल कांद्याला असा सोनेरी रंग आला आहे। तर यामध्ये घालूया टोमॅटो आणि त्याचबरोबर घालूया चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 मिनिटं टोमॅटो हा सॉफ्ट होईपर्यंत शिजू देऊया। टोमॅटोवर मीठ टाकल्याने लवकर टोमॅटो आपला शिजतो। टोमॅटो मऊ झाला आहे, तुम्ही बघू शकाल। आता यामध्ये घालायचं आपण जे वाटण केलं होतं ते, पाण्याचा वापर न करता अशी याची पेस्ट करून घ्यायची। यामध्ये घालूया। 1 मिनिटभर हा मसाला तेलामध्ये परतायचा, एकजीव करून घ्यायचा। त्याचबरोबर घालूया लाल तिखट, गरम मसाला, हळद। 5 मिनिटे मसाला चांगल्यापैकी होऊ देऊ। यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि आपला हा मसाला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचा। गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आणि मसाल्याला एक दणकून उकळी काढून घ्यायची। तुम्ही बघू शकाल याच्यावर हलकेसे बबल्स यायला सुरुवात झाली आहे, म्हणजे आपला मसाला चांगल्यापैकी होत आहे। आता यामध्ये टाकूया ही वाफवलेली मटकी। ही आपण आधीच कुकरमध्ये शिजून घेतली, एक शिट्टी काढून। मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिट हे मसाल्यामध्ये चांगले होऊ देऊ। मटकीची भाजी जी आपण ही थोडंसं गावरान पद्धतीनं बनवत आहे। 1 मिनिट चांगलं परतून घेतलंय। यामध्ये घालूया 1 ग्लास पाणी आणि झाकण ठेवून 5 मिनिटे शिजून घेऊया। आपण झाकण उघडून बघूया, गॅस बंद करूया। तुम्ही बघू शकाल मस्त अशी तरी आली आहे। आता आपण याच्यामध्ये घालणार कोथिंबीर। बघा छान अशी आपली भाजी तयार झाली आहे।
आणि तवंगही छान आला आहे, वासही छान येतो. झणझणीत आणि चमचमीत गावरान पद्धतीची मटकीची रस्सा भाजी आपण तयार केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच छान छान रेसिपी बनवून खात राहा.